लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 2 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तथा लुंबिनी बुद्धविहार परिसरात समाजरक्षक अर्जुन पगारे यांच्या हस्ते तब्बल 22 फूट भव्य अशा धम्मध्वजाची उभारणी करण्यात आलेली आहे। लुंबिनी वन सामाजिक बहुउद्देशीय संस्था लुंबिनी बुद्धविहार यांच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तथा लुंबिनी बुद्धविहार येथे या धम्मध्वजाची उभारणी झालेली आहे। सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाजरक्षक अर्जुन पगारे यांचं जंगी स्वागत झालं। प्रमुख पाहुण्यांनी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे नेते विवेक तांबे आणि अनेक मान्यवरांची खास उपस्थिती होती। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। दरम्यान मोठा जल्लोष उपस्थितांनी केला। त्यानंतर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्य बौद्धाचार्य हरिश्चंद्र वानखेडे गुरुजी यांनी आषाढी पौर्णिमेचे महत्त्व आणि पौर्णिमेची महती सांगितली। विवेक तांबे यांनी धम्मध्वजा संबंधी माहिती दिली आणि लुंबिनी वन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आरपीआय नाशिक शहराध्यक्ष एपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाजरक्षक अर्जुन पगारे यांनी लुंबिनी वन आणि विहाराच्या कार्यकर्त्यांचं विशेष कौतुक केलं। हे कार्य असेच पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं। यात काही अडथळा अथवा काही अडचणी आल्यास खंबीरपणे संस्थेच्या पाठीशी उभी राहण्याची ग्वाही देखील दिली। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। आज लेखानगर इथे धम्मध्वजाचा उभारण्यात आला आहे। धम्मध्वज म्हणजे शांततेचा संदेश, सर्व धर्म समभाव। तुम्ही आम्हाला इथं बोलून जो मान सन्मान दिला, मी तुमच्या आभार व्यक्त करतो। व अध्यक्ष व विहाराचे सर्व पदाधिकारी, अन्याय आपण सहन करणार नाही। बाबासाहेबांची शिकवण आपल्याला अन्याय सहन बी करायचा नाही आणि आपण कोणावर करायचं नाही। जो आपल्या वाट्या आला त्याला मोडल्याशिवाय राहायचं नाही। तुम्ही आम्हाला कधी आवाज द्या, अर्ध्या रात्रीतून आम्ही सर्व भीमसैनिक सर्व फौज फाटा घेऊन इथं काय या महाराष्ट्रात काय दिल्ली असो या भारतात पाण्याचं कोपऱ्यात आम्हाला बोलवा, आम्ही हजर आहे। या आषाढी पौर्णिमेच्या आपण सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या या युवतींनी सर्वात मोठं म्हणजे शिक्षण केलं पाहिजे। शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही। बाबासाहेबांनी लढाई त्या वेळेस नाही लढली, शिक्षण करून। बाबासाहेबांना का बंदुकी तलवारीची गरज पडली का? नाही पडली, फक्त शिक्षण। त्याच्यामुळे लेकरांनो, आजच्या युवांना नशेच्या आधीन जायचं नाही आणि नशेवाले भंगार दोस्त करायचे नाही। तो कोणी असो, नशेपासून लांब राहायचं, शिक्षण करायचं, आपल्या परिवाराचं आपल्या समाजाचं आपण कसं राखण करू, कसं त्यांना आपण पाठबळ देऊ, या माध्यमातून शिक्षणाच्या करायचं, एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो। दरम्यान वसाहतीत सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक एकतेचं या निमित्तानं दर्शन घडलं। या कार्यक्रमात वसाहतीमधील सर्वधर्मीय बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला। तसेच पौर्णिमेच्या निमित्त संस्थेचे सदस्य भूषण करंजे यांच्या परिवाराच्या वतीनं अन्नदान करण्यात आले। या कार्यक्रमाकरता महिला अध्यक्ष छाया वाघ, मंजुळा पगारे, मनीषा करंजे, संगीता खरे, पार्वती मोरे, लंका गवई, राजामती कामटे, पुष्पा मोरे, दीक्षाभूमी गायकवाड,
जिजाबाई दिवे, संस्थापक अध्यक्ष मनोज बागुल, कैलास जाधव, राजेंद्र खरे, सुभाष मोरे, प्रकाश गायकवाड, गणेश शेजवळ, सुनील वाघ, शिशुपाल गवई, अक्षय गवई आदींसह वसाहतीतील सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.